नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये पहा पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य विभाग भरती आणि जी काही आपली वनरक्षक भरती येणार आहे, या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचे असणारे 30 जनरल नॉलेजचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत। आणि मित्रांनो, हे जे प्रश्न असणार आहेत हे सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचे सरावासाठी असणारे प्रश्न आहेत। हे जे प्रश्न आहेत पूर्ण प्रश्न इम्पॉर्टंट असणार आहेत। त्यामुळेच आपल्याला या व्हिडिओची PDF जर डाउनलोड करायची असेल तर पहा, मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल देखील आहे। त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। त्या ठिकाणी जाऊन आपण मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राइब करून ठेवा आणि टेलिग्रामला देखील जॉईन करून ठेवा, म्हणजे तुम्हाला त्याच ठिकाणी आपण प्रत्येक व्हिडिओची PDF फ्रीमध्ये देत असतो। आणि मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला डेली याच पद्धतीचे व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, कोणत्या शब्दसमूहासाठी शाश्वत हा एकच शब्द योजता येईल? मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कमेंट करून देत राहा, कारण हे जे प्रश्न आहेत हे प्रत्येक प्रश्न आपण रिव्हिजन म्हणून घेत आहोत। कारण यापूर्वी हा प्रश्न जो आहे हा कोणत्या ना कोणत्या भरतीसाठी महत्त्वाचा विचारलेला आहे आणि हा जो प्रश्न आहे हा आपल्याला विचारण्यात आलेला होता। लक्षात ठेवा, जी PWD भरती झाली आहे त्यामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता। तर खालील शब्द म्हणजे कोणत्या शब्दसमूहासाठी शाश्वत हा एकमेव शब्द वापरता येईल? तर याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, तर कायम टिकणारे त्याला म्हटलं जातं पहा शाश्वत। ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे पहा, थोरला या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता होईल? पहा, थोरला या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द, तर या ठिकाणी आपल्याला थोरलाचा अर्थ अजून काय आहे हे माहित असायला पाहिजे। तर थोरला याचा अर्थ होतो पहा मोठा, तर या ठिकाणी याचा विरुद्धार्थी शब्द काय होईल? धाकटा। तर धाकटा म्हणजे काय? तर लहान। पर्याय क्रमांक 1 आपले योग्य उत्तर होईल। या ठिकाणी पहा मित्रांनो, या ठिकाणी प्रश्न असाही विचारला जातो, या ठिकाणी शब्द काय आपल्याला दिला आहे? थोरला, त्याचा विरुद्धार्थी शब्द धाकटा। पण आपल्याला या ठिकाणी थोरल्याच्या ऐवजी जर मोठा दिला असता तर याच्या खाली लक्षात ठेवायचंय आपल्याला विरुद्धार्थी शब्द त्याचा लहान असा दिलेला असतो। पर्याय क्रमांक 1 आपले योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, राष्ट्रीय अन्न सुरक्षा मोहिमेमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश केला जात नाही? पहा, ऑप्शनमध्ये जे आपल्याला 4 पदार्थ दिले आहेत किंवा 4 ज्या काही गोष्टी दिल्या आहेत, तर त्यापैकी अशी खालीलपैकी कोणती गोष्ट आहे की ज्याचा समावेश राष्ट्रीय अन्न सुरक्षा मोहिमेमध्ये करण्यात येत नाही? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, तर अंडी। लक्षात ठेवा, यामध्ये तांदूळ, गहू आणि डाळी या तिघांचाही जो समावेश आहे हा राष्ट्रीय अन्न सुरक्षा मोहिमेमध्ये केला जातो आणि अंड्याचा समावेश केला जात नाही। पर्याय क्रमांक 2 आपले योग्य आन्सर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये साक्षरता दर हा सर्वात जास्त होता? मित्रांनो, लक्षात ठेवा, हा प्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे, कारण जो काही प्रश्न आपल्याला 2011च्या जनगणनेवरती विचारला जाणार आहे, कारण 2021 या वर्षी जनगणना झालेली नाही, त्यामुळे प्रत्येक प्रश्न जरी विचारला आपल्याला तर 2011च्या जनगणनेनुसारच विचारला जाणार आहे। तर पहा, जनगणनेनुसार कधीच्या 2011च्या जनगणनेनुसार खालीलपैकी असा कोणता जिल्हा आहे की त्यामध्ये साक्षरता दर सर्वात जास्त होता? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, तर मुंबई उपनगर हा जो जिल्हा आहे यामध्ये साक्षरता दर जो आहे हा मित्रांनो सर्वाधिक जास्त होता। लक्षात ठेवा, त्यामुळेच पर्याय क्रमांक 4 आपले योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, 26 जानेवारी 1950 रोजी सर्वोच्च न्यायालय स्थापित झाल्यानंतर भारताचे मुख्य न्यायाधीश खालीलपैकी कोण होते? तर मित्रांनो, हा प्रश्न पहा आपल्याला वनरक्षक भरतीमध्ये विचारण्यात आला होता। वनरक्षक भरती 2019 ला झाली, त्यामध्ये या प्रश्नाचा उल्लेख करण्यात आलेला होता। पण त्या ठिकाणी प्रश्न असा विचारला होता की स्वातंत्र्यानंतर पहा, भारत स्वतंत्र झाल्याच्या नंतर जे सर्वोच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश कोण होते? या ठिकाणी आपल्याला दिला आहे की 26 जानेवारी 1950 या रोजी सर्वोच्च न्यायालय जे स्थापित झाल्याच्या नंतर मुख्य न्यायाधीश कोण होते? तर याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1, H.J. कानिया हे जे आहेत तर हे पहिले मुख्य न्यायाधीश होते भारताचे। पर्याय क्रमांक 1 आपले योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 6 आहे, मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आई खालीलपैकी कोण आहेत? पहा, प्रश्न या ठिकाणी आपल्याला 2 विचारले जातात। तर मराठा साम्राज्याचे संस्थापक कोण आहेत? तर छत्रपती शिवाजी महाराज। पहा, छत्रपती शिवाजी महाराज हे जे आहेत हे मराठा साम्राज्याचे संस्थापक होते। या ठिकाणी प्रश्न विचारला आपल्याला की त्यांच्या आईचं नाव काय आहे? तर लक्षात ठेवा, राजमाता जिजाबाई, लक्षात ठेवा हे त्यांच्या आईचं नाव आहे।
या ठिकाणी आपल्याला अजून एक प्रश्न विचारला जातो की राजमाता जिजाबाई हे कोणत्या गावच्या होत्या? तर लक्षात ठेवायचे सिंदखेड राजा या ठिकाणच्या होत्या जिजाबाई. पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे जगामधील सर्वात मोठा रेल्वे कोच निर्माता बनलेला राज्यामधील संपूर्ण कोच कारखाना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? प्रश्न हा महत्त्वाचा आहे आणि हा प्रश्न आपल्याला करंट अफेअर्सवर देखील येण्याची शक्यता आहे. तर जगामधील सर्वात मोठा रेल्वे कोच निर्माता बनलेला राज्यामधील संपूर्ण कोच कारखाना कोणत्या ठिकाणी आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर चेन्नई. लक्षात ठेवा मित्रांनो, चेन्नई या ठिकाणी जगातील सर्वात मोठा रेल्वे कोच तयार करण्याचा कारखाना आहे. पर्याय 1 आपलं योग्य आन्सर होईल. यानंतरचा प्रश्न आहे राष्ट्रीय जलमार्ग क्रमांक 91 महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या नदीवरती स्थित आहे? पहा, राष्ट्रीय जलमार्ग नॅशनल वॉटरवे जो आहे तो आहे 91व्या क्रमांकाचा. तर तो कोणत्या नदीवरती स्थित आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 तर शास्त्री या नदीवरती राष्ट्रीय जलमार्ग जो 91 आहे तो आहे पहा शास्त्रीय नदीवरती. आणि मित्रांनो, हा जो प्रश्न आहे आपल्याला हा 3 वेळा प्रश्न विचारण्यात आलेला प्रश्न आहे. लक्षात ठेवा, तलाठी भरतीमध्ये हाच प्रश्न आपल्याला 2 वेळा बॅक टू बॅक विचारण्यात आला होता आणि 1 वेळा आपल्याला हा वनरक्षक भरतीमध्ये विचारण्यात आलेला महत्त्वाचा प्रश्न आहे. नॅशनल वॉटरवे जो आहे 91 क्रमांकाचा तो आहे शास्त्री नदीवरती. ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ निवडायचा आहे. पहा, आपल्याला वाक्प्रचार दिलेला आहे खांद्याला खांदा लावणे. तर याचा नेमका अर्थ काय होईल? याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर सहकार्य करणे. लक्षात ठेवा, एखाद्याला सहकार्य करणे म्हणजे आपण म्हणतो की याच्या खांद्याला खांदा लावून तो काम करत आहे, त्यालाच म्हणतो आपण एक प्रकारे मदत करणे. पर्याय 2 आपलं योग्य उत्तर होईल. आणि मित्रांनो, जे काही असे महत्त्वाचे वाक्प्रचार, म्हणी, समानार्थी जेवढे काही शब्द आहेत हे देखील पाहायचे असतील तर त्याच्याही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. त्या ठिकाणी जाऊन आपण प्रत्येक व्हिडिओ पाहून घ्या, म्हणजे त्यातील 1 ते 2 मार्क हे आपले नेहमी त्यामधीलच विचारले जाणार आहेत. यानंतरचा प्रश्न आहे भारतामधील कोणत्याही राज्याच्या राज्यपालाची नियुक्ती खालीलपैकी कोणाद्वारे केली जाते? प्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे. पहा मित्रांनो, या ठिकाणी नियुक्ती आणि कोणाद्वारे नियुक्ती केली जाते असा प्रश्न आपल्याला विचारला आहे. या ठिकाणी काय विचारलंय की राज्यपाल जे असतात, पहा जे गव्हर्नर असतात, तर गव्हर्नर यांची नियुक्ती ही कोण करतो? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर भारताचे राष्ट्रपती जे आहेत पहा हे राज्यपालाची नियुक्ती करत असतात. मित्रांनो, यावरती आपल्याला महत्त्वाचे 3 प्रश्नही विचारले जाऊ शकतात. तर यामध्ये पहा, सर्वात पहिला प्रश्न आहे की राज्यपालाची नियुक्ती ही कोणाद्वारे केली जाते? तर पहा, यामधील प्रश्न पहिला काय विचारला जाऊ शकतो की राज्यपालाची नियुक्ती हा कोण करतो? तर राज्यपालाची नियुक्ती राष्ट्रपती करतात. यावर अजून एक आहे की सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत? तर पहा, द्रौपदी मुर्मू ह्या ज्या आहेत, द्रौपदी मुर्मू ह्या सध्याच्या भारताच्या राष्ट्रपती आहेत. मित्रांनो, आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये त्यांचा उल्लेख करतो. ज्या ज्या ठिकाणी राष्ट्रपती, पंतप्रधान विचारलं जातं त्या ठिकाणी आपण कोण आहे त्या पदावरती सध्या ते देखील घेत आहोत. तर पहा, भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू. उपराष्ट्रपती जर आपल्याला कधी विचारलं तर जगदीप धनखड. पहा, जगदीप धनखड हे जे आहेत किंवा धनखर हे जे आहेत उपराष्ट्रपती आहेत. भारताचे पंतप्रधान जर विचारलं तर नरेंद्र मोदी हे भारताचे सध्याचे पंतप्रधान आहेत. लक्षात ठेवा. आणि या ठिकाणी जर अजून एक महत्त्वाचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्यावरती, तर महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत? पहा, महाराष्ट्राचे राज्यपाल जर विचारलं आपल्याला तर राज्यपाल आहेत रमेश बैस हे जे आहेत हे सध्याचे हे आहेत गव्हर्नर, म्हणजेच राज्यपाल आहेत महाराष्ट्राचे. त्यांच्यापूर्वी कोण होतं? तर भगतसिंग कोश्यारी हे जे आहेत हे रमेश बैस यांच्या आधीचे राज्यपाल होते. पर्याय क्रमांक 1 राज्यपालाची नियुक्ती हे राष्ट्रपती करतात. यानंतरचा प्रश्न आहे अधोमुख या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता होईल? पहा, अधोमुख याचा विरुद्धार्थी शब्द. तर याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर उन्मुख हा जो आहे हा विरुद्धार्थी शब्द असणार आहे अधोमुखचा. ऑप्शन क्रमांक 2 आपलं आन्सर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया FTII. पहा, FTII आपल्याला एक वेळा याचा प्रश्नावर म्हणजे एक वेळा आपल्याला यावरती प्रश्न विचारला होता. FTII याचा फुल फॉर्म काय आहे? तर फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही जी संस्था आहे ही कोणत्या शहरात आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 4 तर पुणे या शहरामध्ये आहे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया. पर्याय क्रमांक 4 आपलं आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 13 आहे, प्रत्यक्ष या शब्दाचा योग्य संधी विग्रह ओळखायचा आहे. पहा, आपल्याला प्रत्यक्ष या शब्दाचा संधी विग्रह विचारला आहे. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, प्रति अधिक अक्ष. म्हणजेच पहा काय येईल, प्रत्यक्ष असा हा शब्द तयार होईल. पर्याय क्रमांक 1 आपले योग्य उत्तर होईल. अशाच पद्धतीचे जेवढे काही महत्त्वाचे आपल्याला नेहमी विचारले जाणारे संधी विग्रह आहेत मित्रांनो, त्यावरती आपण एक डीपमध्ये व्हिडिओ घेतलेला आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन पहा, कारण आपण 100 पेक्षा जास्त संधी विग्रह घेतलेले आहेत आणि त्याचपैकी परीक्षेला 1 किंवा 2 हे नेहमी विचारले जातात. यानंतरचा प्रश्न आहे, एकाच आईच्या पोटी ज्यांचा जन्म झाला आहे असे या शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द कोणता होईल? पहा, महत्त्वाचा प्रश्न आहे. एकाच आईच्या पोटी ज्यांचा जन्म झाला आहे अशांना काय म्हटलं जातं? याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, त्याला सहोदर असं म्हटलं जातं. हा जो आहे मित्रांनो प्रश्न, हा सरळ सेवा जेवढ्या काही आपल्या 2018च्या आधीच्या सरळ सेवा झालेल्या आहेत त्यामध्ये हा प्रश्न आपल्याला जवळपास 90% विचारला जातच होता. लक्षात ठेवा, एकाच आईच्या पोटी ज्यांचा जन्म झाला आहे अशाबद्दल म्हणजे असे जे आहेत त्या शब्दसमूहाबद्दल एक शब्द होतो सहोदर. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कायदा कोणत्या समितीनुसार अस्तित्वात आलेला आहे? प्रश्न इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे, कारण हा प्रश्न आपल्याला पहा तलाठी भरतीमध्ये विचारला जातो. हाच प्रश्न आपल्याला नगरसेवक मध्ये सुद्धा विचारला जाऊ शकतो. हाच प्रश्न आपल्याला PWD मध्ये सुद्धा विचारण्यात आला होता आणि हाच प्रश्न आपल्याला आरोग्य विभागात सुद्धा विचारण्यात आलेला आहे. पोलीस भरतीला सुद्धा हा प्रश्न विचारला जातो. त्यामुळे हा जो प्रश्न आहे हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती जो कायदा आहे हा जो आलेला आहे पहा, वसंतराव नाईक म्हणजेच पर्याय क्रमांक 3 वसंतराव नाईक या समितीनुसार तो अस्तित्वात आलेला आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण हे शासनाच्या खालीलपैकी कोणत्या विभागाअंतर्गत येतं? पहा, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण हे जे आहे तर हे सरकारच्या कोणत्या विभागामध्ये मोडतं? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, तर जलपुरवठा आणि स्वच्छता प्राधिकरण जे आहे किंवा विभाग आहे तर त्या विभागाच्या अंतर्गत येतं पहा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण. ऑप्शन क्रमांक 1 आपलं करेक्ट आन्सर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महात्मा फुले यांनी हंटर कमिशन समोर कोणत्या विषयासंदर्भात साथ दिली होती? प्रश्न हा सर्वात महत्त्वाचा आहे. पहा, या ठिकाणी आपल्याला 2 प्रश्न हे नेहमी विचारले जातात. तर शिक्षणासाठी म्हणजे शिक्षण कसं असावं यासाठी हंटर कमिशन समोर कोणी विषय काढला होता? तर ते होते पहा महात्मा फुले. या ठिकाणी प्रश्न विचारलाय की महात्मा फुले यांनी हंटर कमिशन समोर कोणत्या विषयासंदर्भामध्ये त्यांची साथ दिली होती? तर याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, तर शिक्षणाच्या संबंधित जे काही अडचणी असतील, जे काही प्रश्न असतील त्यावरती विचारलं होतं पहा हंटर कमिशन समोर महात्मा फुले यांनी. पर्याय क्रमांक 2 आपले योग्य उत्तर होईल. हा जो प्रश्न आहे हा प्रश्न लक्षात ठेवा तलाठी भरतीमध्ये विचारण्यात आला होता. हाच प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेला आहे आणि हाच प्रश्न आपल्याला MPSC मध्ये जी प्री एक्झाम झाली त्यामध्ये देखील हा प्रश्न म्हणजे प्रश्नाचा या उल्लेख करण्यात आलेला होता. पर्याय क्रमांक 2 आपलं आन्सर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, डॅश प्रदेशांमध्ये वाऱ्याच्या उच्च वेगाच्या वहनामुळे चक्रीवादळ येऊ शकते? तर पहा, कशा प्रकारच्या प्रदेशामध्ये वाऱ्याचा उच्च वेग असतो किंवा वाऱ्याच उच्च वेगानं वाहतं त्यामुळे चक्रीवादळ येऊ शकतं? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, तर कमी दाबाचे जे प्रदेश असतात त्या ठिकाणी वारं जर उच्च वेगाने वाहिलं तर त्यामुळे चक्रीवादळ हे येऊ शकतं. पर्याय क्रमांक 3 आपले योग्य उत्तर होईल. मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा आपल्याला भूगोल या विषयावरती जवळपास 4 वेळा विचारण्यात आलेला हा महत्त्वाचा प्रश्न आहे. लक्षात ठेवा, हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आला होता तलाठी भरतीमध्ये. हाच प्रश्न आपल्याला विचारण्यात आला होता पहा पोलीस भरतीमध्ये सुद्धा. त्यामुळे हा प्रश्न इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, 1782 मध्ये खालीलपैकी कोणत्या तहावरती स्वाक्षरी करण्यात आली होती की ज्यामुळे पहिले अँग्लो मराठा युद्ध जे आहे हे समाप्त झालं होतं? प्रश्न हा सर्वात महत्त्वाचा आहे. SSC GD साठी हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. हाच प्रश्न आपल्याला रेल्वे विभागासाठी विचारण्यात आला होता आणि हाच प्रश्न आपल्याला जेवढे काही सेंट्रल गव्हर्नमेंटचे एक्झाम होतात त्यासाठी हा प्रश्न हे नेहमी विचारले जातात किंवा TCS अशाच पद्धतीचे प्रश्न हे नेहमी विचारते. पहा, 1782 मध्ये खालीलपैकी कोणत्या तहावरती स्वाक्षरी करण्यात आली होती की त्या तहानुसार जे पहिलं अँग्लो मराठा युद्ध जे आहे ते संपलेलं होतं? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, जो सालबाईचा तह झाला
तो झाला पहा 1782 या वर्षी। तर 1782 ला झालेला जो सालबाईचा तह आहे तर त्या तहानुसार अँग्लो मराठा युद्ध जे आहे ते संपलेलं होतं। पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या धोंडो केशव कर्वे यांना त्यांच्या कोणत्या क्षेत्रामधील योगदानासाठी भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे। मित्रांनो लक्षात ठेवा, भारतरत्नावरती आपल्याला नेहमी प्रश्न हे विचारले जातात, यामध्येही हा प्रश्न विचारण्यात येऊ शकतो। तर पहा, महाराष्ट्रात धोंडो केशव कर्वे हे जे आहेत हे एक भारतरत्न प्राप्त असणारे व्यक्तिमत्व आहे। तर त्यांना त्यांच्या कोणत्या क्षेत्रामधील योगदानासाठी भारतरत्न देण्यात आला होता। तर याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3। तर त्यांचं समाजकार्य होतं किंवा समाजकार्यासाठी धोंडो केशव कर्वे यांना भारतरत्न देण्यात आलेला आहे। पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे सध्याच्या महाराष्ट्रातील कोणते शहर हे पेशव्यांचे प्रशासकीय केंद्र होते। पहा, सध्याचं जे महाराष्ट्रामध्ये महत्त्वाचं एक असणारं शहर आहे आणि ते जे शहर आहे हे पेशव्यांचं एक प्रशासकीय केंद्र होतं। तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3। तर पुणे हे जे शहर आहे लक्षात ठेवा, हे पूर्वी म्हणजे जे पेशवे होते तर पेशव्यांचं प्रशासकीय असणारं केंद्र होतं पहा पुणे शहर, आणि सध्या ते आहे महाराष्ट्रामध्येच। पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 22। भारतरत्न पुरस्कार मिळवणारी महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती खालीलपैकी कोण आहे। मित्रांनो बॅक टू बॅक हा जो प्रश्न आहे हा 2 वेळा आपल्याला विचारण्यात आलेला होता। तर पहा, महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती आहे की ज्यांना भारतरत्न देण्यात आला तर ते आहेत पर्याय क्रमांक 1 धोंडो केशव कर्वे। मागच्याच प्रश्नामध्ये त्यांना विचारले की त्यांना कोणत्या क्षेत्राबद्दल योगदान दिलं तर त्यामुळे तो पुरस्कार देण्यात आला होता। तर धोंडो केशव कर्वे हे जे आहेत पहा त्यांचं समाजकार्य जे आहे तर ते यामध्ये त्यांना देण्यात आलेलं आहे पहा भारतरत्न, आणि भारतरत्न मिळवणारे महाराष्ट्रातील ते पहिले व्यक्ती ठरलेले आहेत। पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे ऑक्सिजन आणि डॅश हे वातावरणातील 2 मुख्य वायुरूप घटक आहेत। पहा, जे आपलं वातावरण आहे तर वातावरणातील 2 मुख्य वायुरूप घटक, पहा 2 मुख्य वायुरूप घटक जे आहेत तर ते खालीलपैकी कोणते आहेत। त्यातील पहिला आपल्याला दिलेला आहे पहा ऑक्सिजन। ऑक्सिजन सोबत असा कोणता अजून एक वायू आहे। तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2। तर ऑक्सिजन आणि नायट्रोजन हे वातावरणामधील प्रमुख आणि मुख्य 2 वायुरूप घटक आहेत। पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य आन्सर होईल नायट्रोजन। यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी समानार्थी शब्दाची योग्य जोडी ओळखायची आहे। पहा, समानार्थी असणारा शब्द त्याची योग्य जोडी। तर याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 दर्पण आणि आरसा ही जी जोडी आहे ही समान अर्थाची असणारी जोडी आहे। यामध्ये लक्षात ठेवायचं नवल संतोष घर भांडाघर आणि घास दाटी हे जे आहे ते तीनही असणाऱ्या जोड्या समानार्थी येत नाहीत। यामध्ये दर्पण आणि आरसा ही जी जोडी आहे ही समानार्थाची जोडी आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 आपले योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे कोइंबतूर नंतर भारतातील दुसरे डिफेन्स इनोव्हेशन स्थापन करण्यासाठी महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते स्थान निवडण्यात आले होते। मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा 2023च्या करंट अफेअर्स मध्ये विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे, आणि हे जे प्रश्न आहेत पहा 25 ते 30 प्रश्न हे जे 5 प्रश्न असणार आहेत हे टोटल आपण करंट अफेअर्स 2023 वरती आधारित घेतलेले प्रश्न आहेत। यापूर्वी जे आपण 25 प्रश्न घेतलेले होते ते 25 प्रश्न कोणत्या ना कोणत्या एक्झाम मध्ये विचारण्यात आलेले होते। फक्त आपण हे सरावासाठी हे प्रश्न घेत आहोत, आणि या ठिकाणी हा प्रश्न आहे करंट अफेअर्सचा। तर पहा, कोइंबतूर हे पहिलं आहे, आणि कोइंबतूर नंतर भारतातील दुसरे डिफेन्स इनोव्हेशन स्थापन करण्यासाठी महाराष्ट्रातील कोणतं शहर किंवा कोणतं स्थान निवडण्यात आलेलं आहे। आणि याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 4 तर नाशिक हे जे स्थान आहे हे निवडण्यात आलेलं आहे। ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत किती लाख रुपयापर्यंतचे उपचार मोफत मिळणार आहेत। प्रश्न हा सर्वात महत्त्वाचा आहे, कारण नुकताच आता त्या योजनेमध्ये थोडासा चेंज केला आहे महाराष्ट्र सरकारने। तर यामध्ये तो प्रश्न आहे की महाराष्ट्र शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत किती लाख रुपयापर्यंतचे उपचार मोफत केले जातात। तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर 5 लाख रुपयापर्यंतचे उपचार जे आहेत हे मोफत केले जातात, लक्षात ठेवा। आणि योजनेचं नाव काय आहे महात्मा फुले जन आरोग्य योजना। ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे भारत सोयाबीन तेलाची सर्वाधिक आयात ही कोणत्या देशाकडून करतो। प्रश्न मित्रांनो सर्वात महत्त्वाचा आहे, करंट अफेअर्स 2023 वर आधारित हा प्रश्न आहे।
तर भारत जो देश आहे तर कशाची सोयाबीन तेल जे आहे पहा सोयाबीन तेल याची सर्वात जास्त आयात जी आहे ही कोणत्या देशाकडून करतो आणि याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 4 तर अर्जेंटिना या देशाकडून भारत जो आहे हा सोयाबीन तेलाची सर्वात जास्त आयात करतो। पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होईल अर्जेंटिना। यानंतरचा प्रश्न आहे आशियाई क्रीडा स्पर्धा यावर्षी 23 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर या दरम्यान कोणत्या देशामध्ये खेळवल्या जाणार आहेत। प्रश्न हा सर्वात महत्त्वाचा आहे पहा यावर्षी म्हणजेच कधी 2023 मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धा ज्या सुरू होणार आहेत यांचा डेट असणार आहे 23 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर हा जो कालावधी आहे यामध्ये खेळल्या जाणार आहेत आशिया क्रीडा स्पर्धा तर त्या कोणत्या देशामध्ये खेळवल्या जाणार आहेत याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 तर चायना किंवा चीन या देशामध्ये खेळवल्या जाणार आहेत पहा आशियाई क्रीडा स्पर्धा 2023च्या। ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदी खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे। पहा जून 2023 मधील हा प्रश्न महत्त्वाचा आहे आणि करंट अफेअर्सचा प्रश्न आहे। तर मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदी खालीलपैकी कोणाची नियुक्ती केलेली आहे आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 डॉक्टर रवींद्र कुलकर्णी हे जे आहेत पहा यांची मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून नियुक्ती झालेली आहे। पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे मध्य पूर्व अरबी समुद्रात बिपरजॉय या चक्रीवादळाला बिपरजॉय हे नाव कोणत्या देशाने दिलेले आहे। मित्रांनो सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे जेवढे काही आपल्या देशामध्ये जे चक्रीवादळ तयार होतात तर त्यामधील हे एक चक्रीवादळ आहे पहा बिपरजॉय आणि जून 2023 यामध्ये हे सर्वात भयानक असणारे एक चक्रीवादळ होतं। यापूर्वी आपण जेवढे काही महत्त्वाचे चक्रीवादळ आले आहेत त्यावरती एक डीप मध्ये व्हिडिओ घेतलेला आहे त्याची लिंक तुम्हाला लवकरच मिळून जाईल। तर पहा या ठिकाणी प्रश्न असा आहे की मध्य पूर्व अरबी समुद्रामध्ये बिपरजॉय या नावाचं चक्रीवादळ आलं होतं तर या चक्रीवादळाला बिपरजॉय हे नाव कोणत्या देशाने दिलेलं आहे। तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 तर बांगलादेश या देशाने हे नाव दिलेलं आहे पहा बिपरजॉय। बिपरजॉयचा अर्थ होतो पहा एक प्रकारे संकट किंवा एखादं मोठं संकट येणं। पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल बांगलादेशने बिपरजॉय हे नाव ठेवलेलं आहे। तर मित्रांनो हे होते पहा आपले 30 महत्त्वाचे असणारे प्रश्न। तर या 30 पैकी किती प्रश्नाचे उत्तर आपल्याला देता आले हे मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा। तसेच मित्रांनो सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे मराठी नोकरी या नावाने आपलं एक टेलिग्राम चॅनल देखील आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे त्या ठिकाणी जाऊन आपण त्याला जॉईन करून घ्या म्हणजे त्या ठिकाणी प्रत्येक व्हिडिओची PDF आणि काही महत्त्वाच्या नोट्स आपण शेअर करत असतो। आपण या व्हिडिओमध्ये याच ठिकाणी थांबणार आहोत। भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र।